तुम्ही बोललात की तुम्ही एवढ्या योजना केल्या, 2.5 वर्षाचा तुमचा कार्यकाळ, म्हणजे तुम्ही एक प्रकारे मागे आपण बोललो होतो त्यावेळेस तुम्ही बोलले की एक तुमची इन्फ्रामॅनची जी इमेज आहे ती तयार करण्याचाही प्रयत्न झाला की तुम्ही एवढे मोठे प्रोजेक्ट आणले. ही सगळी कारणं आहेत की महायुतीनं तुम्हाला म्हणजे निवडणुकीचा चेहरा म्हणून सध्या निवडणुकीत पुढे आणलंय, हे कारण आहेत? हीच कारणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला महायुतीने निवडणुकीचा चेहरा म्हणून महाराष्ट्रासमोर आणलंय? बघा, मी काम करतोय, कुठलं काय फळ मिळेल अपेक्षेने मी काम केलं नाही. मला काय मिळेल यापेक्षा मी देशाला काय, राज्याला काय देईन, माझ्या जनतेला काय देईन हे मी पाहिलं. म्हणजे राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होईल माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या, आमच्या सरकारच्यामुळे हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत राहणार. आता दुसरीकडे काय सुरू आहे माहिती आहे आपल्याला, मला करा कुठून इकडून दिल्लीपासून गल्लीपर्यंत. अरे बाबा, असं काय असं का कधी? अरे काल परवा कोणीतरी कुठेतरी मी वाचलं, काय कुठेतरी कोणी ओरडलं का काय आणि चेहरे पडले, असं काहीतरी कुठे बातमी आली. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये आतापर्यंत मी पाहिलं की आजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असं आपण म्हणतो, आरशातले मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहतोय. त्यामुळे ती काय तो लोभ आम्हाला नाही आहे. मी टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करणार. माझा उद्देश एवढाच आहे की या राज्यातल्या जनतेला सरकारच्या वतीने शासनाचा त्यांना फायदा झाला पाहिजे, हे राज्य पुढं गेलं पाहिजे, या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही काम करतोय. तुम्ही गोल्ड